बापू ह्या आनंद किती गहू पिकले मिळेल मग किती गहू झाल्यावर आनंद मिळेल गड्या किती ऊस गेल्यावर आनंद मिळेल किती पिढी हा आनंद स्वर्गीची अमरेची ताकी देवा मृत्यू लोकी भवायचे मामा कशाला पाडणं करायला आणि ही भजनाचा कीर्तनाचा आनंद लुटायसाठी स्वर्गातले देव सुद्धा म्हणतात स्वर्गी बाजावणी काय करावे उगीच पैसा मौन धरून तिथं काय सांगा भुकेली भुकीत खावे चाललेले तानच प्यावे तिथं भजन नाही कीर्तन नाही अन्नदान नाही उड्या मारा नाही 2 मिनिटं तरी म्हणून सगळ्याच्या पायावर गडबडा लोळतो तिसरा दिवस आहे निमा सप्ताह संपला उद्या प्रत्येकीने एक सेल्फी तेवढं टीव्ही बघण्यापेक्षा नको तिथं सुनाच्या पुढं करण्यापेक्षा चल आपलं तिकडे हा प्रत्येकाने एक जण प्रत्येकाने त्याचं अर्ध पुण्य तुम्हाला मिळतं महाराज तुका म्हणे सत्य कर्म व्हावे साह्य कुठल्याही चांगल्या कर्माला आपण स्वतः परमार्थ करतो आणि इतरांना करायला भाग पाडतो त्याला अर्ध पुण्य प्राप्त होत असतं म्हणून हे कार्य केलंच पाहिजे आता बरोबर राहिले किती 2-4 दिवस राहिले ते पुन्हा आहे का एकदा सप्ताह संपल्या पुन्हा तुम्हाला कोणी या म्हणणार आहे का आणि पुन्हा मग इष्टी निघून गेल्या मागं पाहिण्यात तरी काय अर्थ आहे सांगा बरं जवळ इष्टी उभा आहे चारवर तर शनी माणसाने बसाव का नाही इष्टी गेली पुढे निघून वडेपर्यंत मागणं पडतो थांबा कोण आहे तसा सप्ताह होऊन गेल्यावर माग मी गेलो इष्टी मंदिरात तर बरं जरा असतं आणि मी गेलो असतो सप्ताह तर बरं काय नशिबात पाहिजे हे प्रारब्धात पाहिजे महाराज कुठलंही घराला त्याला तुका म्हणे होता ठेवा आणि तो या भावात सापडला पूर्वजन्मीचा आपला काहीतरी ठेवा असल्याशिवाय आपल्याला हे आवडत आहे चांगलं कर्म घडत आहे म्हणून एकच आहे प्रत्येकाने ह्यात सहभाग मांडवायचा आहे म्हणून आवडे पंढरी भीमा पांडुरंग चंद्रभागा लिंग पुंडलिक का कामधेनु कल्प तरु चिंतामणी आवडीचा धनी पुरवितो आम्हाला बी आवडतं आम्हाला काय आवडतं हे बघा पापाने संसार आवडतो पुण्याने देव आवडतो आणि ज्ञानाने देव कळतो ज्ञान प्राप्त झालं नाही देव कसा आहे म्हणून पंढरपूरमध्ये निर्गुण निराकारातला देव तुकोबरायासाठी ज्ञानोबरायासाठी नामदेवरायासाठी सगुण साकार झालेला आहे म्हणून आवडे हे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन सुखावले आता दृष्टी पुढे आईचा चितूर आहे जो मी तुझं पाहे पांडुरंगा हा देवाचं दर्शन झालं कसा देव आहे सुखरूप आहे सुखरूप मग आम्हाला बी सुख देतो की देव आम्हाला सुख पाहिजे पण सुखाचं साधन आवडत नाही आम्हाला दुःख नको आहे दुःखाचं कारण सुटत नाही बरोबर आम्हाला सुख पाहिजे सुखासाठी गेलं पाहिजे कुठं एक तर देवाच्या चरणाजवळ किंवा साधू संतांच्या संगतीमध्ये सुख आहे मग सुखा लागी कशी तळमळ तरी तू पंढरीशी जाय एक वेळ मग तू अवघाची सुखरूप होशी जन्मोजन्मीचे दुःख विसरशी सर्व सुखाचे आगर बापरक देवीवर सर्व सुखाचे आगर जनी मनीषा रंगर सर्व सुखाचे आगर मने नरहरी सोनार सगळ्या आणि सुख हे पांडुरंगाच्या जवळ चरणाजवळ आहे पण आम्हाला जायचंय पुण्याला आम्ही बसलो सोलापूरला जाणार आहे एसटीत किती दिवसांनी पुणे तसं आम्हाला सुख पाहिजे पण आम्ही सुख कुठं उघडतो एवढा शेजाराचा एकर मिळाला का नाही सुखी झालो माता बहिणीमध्ये महाराज एवढी पोरांची लग्न झाली का नाही सुखीच झाली बघा मग सत्याला असू द्या वाढला असू द्या पारणाला असू द्या बरोबर आहे का नाही आणि लग्न झाल्यावर पुन्हा ती चिलीपिली कुठे न्यायची भात खायला वाटाणे खायला तिकडं नाही सुख लागत सुखला बघून आता सुख मिळेल आता बरं होईल पुढच्या वर्षी चांगले दिवस येतात त्याच्या पुढच्या वर्षी येतात असं सुख बघून किती माणसं मिली आजा मिळाला पांजा मिळाला
बाप मासना गेला देखत नातू पण तो आपला बी नंबर आला. पण सुखाची ना आपली वेळ काय, सुखाची आपली गाठ काय पडलेली. अरे त्यांना सुख मिळणार कितीतरी पिढ्या ती पिढ्या गेल्या, याचं मूळच दुःख आहे. तर सुखाच्या फुलन फळ्या कसं बघता तुम्ही. संसार दुःख मूळ खरे विंग, विश्रांती नाही कोठे, रात्र दिवस तळमळ, काम क्रोध लोभ सुनी पाठी लागले वडाळ, खाऊना मी शरण जावो दृष्टी देईल निर्मळ. याचं मूळ दुःखाचं संसाराचं, सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे. आम्हाला वरचेवर दारी धरलेलं विसरतो, खुरपाने केलेलं विसरतो, हातावर भाकर घेऊन लाईटीसाठी पळालेलं विसरतो, आणि 13-15 टनाचं बिल आलं तरी आम्ही सगळं उडतो ढाब्यावर घरी येत नाही. किती सुख सांगा बरं. तेवढं बिल आलं की एवढं हुरून जातोय आम्ही. एखादं सरकारी अनुदान मिळेल की गाडी तरी काहीच नाही, ते फुकाटचं पैसे फुकाटच पिऊन खाऊनच झाले. म्हणजे पावसाचं यानं भरपाईचं पैसे मिळेल. बऱ्याच लोकांनी ते पैसे उडत इकडे घराची वाटत झाली. काय तुम्ही दिले काय करत नाही दिले काय सरकारचे पैसे सरकारचं व्हायला पण लेकरा बाळासाठी, वैरणीसाठी, जनावरांसाठी, कशासाठी दिले सरकारने, कशासाठी दिले. काय असे हजामध्ये करायचे का सांगा बरं. फार जपून पाऊल टाकलं पाहिजे. पुन्हा जन्म नाही मनुष्याचा महाराज, एकच आहे. तुका म्हणे जीवा थोर झाले सुख, नाटविता भूक तहान काही. सांगते ऐका. तुकोबराय म्हणतात, अशा जर पंढरपूरला गेलो, अशा देवाचं दर्शन झालं, अशा साधू संतांच्या संगतीत मिसळलो, तर तुका म्हणे जीवा, जीव आत्मा, कशाचा जीवन, कशाचा आत्मा, कशाचा देव, मज हृदय रामू, सर्व सुखाचा आरामू, भ्रांतीशी कामू विषयावरी. प्रत्येकाच्या हृदयामध्ये देव आहे, प्रत्येकाच्या हृदयामध्ये राम आहे. राम असले आम्ही असं साहित्यासारखं राहिलो असतो, वागलो असतो. आता मला म्हणलं तुम्ही देव आहे राव, तुमच्या हृदयात देव आहे, हे माझ्या हृदयात देव आहे, बरं नाही तुमच्या हृदयात राम आहे, नाही. आणि मग जेव्हा डॉक्टरने सांगावं का नाही, शरीर गार गार सोडले की माझ्या घरी, मग माणसं नाडी तापायच्या म्हणजे हे ह्याच्यात काय राम राहिला नाही, उचला म्हणतात काय सांगा बरं, ह्याच्यात काय राम नाही, उचला. मग राम शरीरातला गेल्याशिवाय जीव जातो, प्राण जातो. म्हणजे राम म्हणजे देव, देव म्हणजे आत्मा. तसे तुका म्हणे जीवा, रामकृष्ण या थोर झाले सुख. म्हणून तुकोबराय शेवटचे ठरणार सांगतात, तुका म्हणे जीवा, आपल्या जीवाला जर सुख समाधान व्हायचं असेल, थोर झाले सुख आणि नाटविता भूक तहान काही. जर आम्हाला देवाची प्राप्ती झाली, आम्हाला सत्संगती लाभली, आम्हाला चांगल्यात बसायचं उठायचं कळलं, तर आता भजनाकडे कीर्तनाकडे आले, आम्हाला भोग तान आवडती का सांगा बरं, लागते का लगेच. ना आठविधी आठवण होत नाही महाराज. मग विधेय अवस्था तुकोबरायाला कशाने प्राप्त झाली, भजनाने कीर्तनात झाली. रोज देवाचं चिंतनाने आसवायचा कोठे आठवायची नाही, देहीच विधेयी भोगुदाच्या. किंवा त्यांचं परमार्थ करून करून कसा विषय झाला, बीज भाजोनी केली लाही, आम्हा जन्म मरण नाही, आकाराशी कैसा ठाव, तिघ प्रत्यक्ष झाला देव, तुका पंढरीशी गेला, पुन्हा जन्मा नाही आला. म्हणून एकच असा परमार्थ करायचा आहे, तुका म्हणे जीवा थोर झाले सुख, नाटविता भूक तान काही. देवाच्या संतांच्या सानिध्यात आम्हाला प्रपंच आठवत नाही, आम्हाला तारीख आठवत नाही. आपण दिंडीला गेल्यावर बघावर वाटते, वार कुठला आहे, तारीख कुठली, काय कुठलं आठवतं का गाडी सांगा बरं त्या ओघामध्ये आपल्याला. मग अशी अवस्था निर्माण होत असते. कशाने, भजनाने, कशाने, कीर्तनाने, प्रवचनाने, ज्ञानेश्वरी वाचण्याने, पारायणाला बसल्याने आणि कीर्तनाला भजनाला आल्याने अशी अवस्था हळूहळू 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 प्राप्त होत असते. म्हणून सगळ्याच्या पायाला सगळ्याला एक निरूप आहे. हरिभक्त भरण विठ्ठलदास पाटील यांच्या धाकट्या मुलाचं कन्हैया पाटील वकील आहेत. त्यांच्या मुलाचं लग्न 6 तारखेला कुंभेज फाट्यावर विठ्ठल मंगल कार्यालय आहे. त्यांचा निरोप त्यांच्या वतीने सगळ्याला देतो. सगळ्यांनी लग्नाला हजेरी लावा. गुरुवरी वास्कर घराण्यातली 10 प्रतिनिधी येणार आहेत, 10 मालक येणार आहेत.
जोड्या जोड्या म्हणा सगळी 10 माणसं येणार आहेत वास्कर घरातली. त्यानिमित्त आपल्याला गुरुचं दर्शन बी होईल आणि लग्न बी पाटलाच्या घरातलं आता शेवटचं कार्य आहे विठ्ठल महाराजाच्या. तरी त्यांचा निरोप तुमच्यापर्यंत पोहोच करतो. जसं जसं जमल तसं कुंभेर फाट्यावर आपली हाजरी लावायची आणि जरा लवकरच या म्हणजे दर्शन होतील. आणि असंही आपल्यासारखं नाही 12:30चं लगीन एकला 12:30ला म्हणजे 12:30लाच अक्षता पडला जाईल. 1 मिनिट ही लगीन इकडे तिकडे होणार नाही याची दक्षता घ्यायची आहे. हा पाटलांचा निरोप आपल्यापर्यंत पोहोच करतो आणि झालेली सेवा नागोबाराच्या चरणावर अर्पण करतो. आवडी पंढरी भीमा पांडुरंग चंद्रभागा लिंग पुंडलिक कामधेनु कल्पतरू चिंतामणी आवडीचा धनी पुरवितो तुका म्हणे जीवा थोर झाले सुख नाटविता भूक तहान काही. ही झालेली सेवा जे गुरुवार असेल ते गुरुवारांचा कृपा आशीर्वाद आहे. जे बोलता बोलता एखादा अपशब्द गेला असेल माझ्या अल्पबुद्धीचा दोष आहे. झालेली सेवा नागोबाराच्या ज्ञानोबा एकोबा तुकोबाच्या चरणावर अर्पण करतो आणि शेवटची जात आणि उद्यापासून प्रत्येकाने अरे पुन्हा नाही ही वेळ ऐका. कसंही जर हाय ही पत्रात पाडून घेतलं पाहिजे. कोणा दिवस येईल काहीचा नाही दे आजचा परवाचा. बरीच लोक म्हणली महाराज पुढच्या वर्षी आम्ही लय टचून जगला तर कोणाच्या हातात आहे सांगा बरं. पुढच्या वर्षी लय मोठी पंगत घालतो चांगली आणि जगलं तर पुढच्या वर्षी मोठी पट्टी फाडतो वर्गणीची जगलं तर आपल्या हातात आहे का सांगा बरं. क्षण भंगूर नाही भरवसा अरे सावध तोडा माया अशा काही नाचेले मग गळा पडत फासा पुढे हुशार थोडं सगळा. म्हातारीच माणसं मरत्यात डोक्यातनं काढूनच टाका. हा ज्याचं सरलंय तो जगतच नाही ज्याचं उरलंय तो 10व्या महिन्यानं पडू द्या मरतच नाही. मी आपल्या कोरोना टाकून दिलं 60-60 लाख रुपये गाडीनं परदेशातली डॉक्टर आली तरी मुर्दच माघारी आलं. आणि एखाद्या त्या मलेरिया डॉक्टरच्या गोळ्या खाऊन लिंबा खाली वाडग्यात राहिली रानात राहिली वस्तीवर राहिली दगडासारखी दणकट झाली का नाही सांगा बरं. आपल्याला तापून दिलं का नाही. म्हणून बाबांनो चांगलं काम असलं तर कबीरजी सांगतात कल का काम आज करो आज का काम अभी करो. वाटते ना आपल्याला चांगलं आपलं सत्कर्म करावा. उद्याचं आजच करायचं ना आजचं आताच करायचं. बस बोला शेवटी.